सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आज मुंबईतील दादरमध्ये आंदोलन. संध्याकाळी 4 वाजता आंदोलन होणार सुरू. राज्यातून शिवसैनिक आंदोलनात सहभागी होणार. खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार. शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेणार. आज होणाऱ्या आंदोलनाला राज ठाकरेंना सहभागी होण्याची विनंती करणार, सूत्रांची माहिती. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा आज 30वा दिवस. संस्थापक अभिजित दिपकेंनी सुरू केलं उपोषण. सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू. सोनम वांगचुक यांनी औषध घेण्यास नकार दिला. त्यांचं वजन 9.5 किलोनं घटल्याचीही माहिती आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली हायकोर्टात याचिका. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात नेण्याची याचिकेमधून विनंती. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर धंगेकर पती पत्नी नॉट रिचेबल. आत्महत्येप्रकरणी रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल. अटकेची टांगती तलवार असल्यामुळे पती पत्नी नॉट रिचेबल. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास सर्वांनी सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य करावं. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं विधान. शरद पवारांनी त्यासाठी मान्यता देण्याचीही मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची राजकीय रंगत वाढतीये. मंत्री गिरीश महाजन यांना देखील खडसे समर्थकांचं जामनेरमधील घरी जाऊन निमंत्रण. गिरीश महाजन सोहळ्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच शिंदेंच्या शिवसेनेत. विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया. ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानं पक्षासमोर दुहेरी संकट. संसद भवनातील ठाकरेंचं कार्यालय सुद्धा हातून जाण्याची शक्यता आहे. 9 खासदारांपैकी 2/3 अर्थात 6 खासदार फुटल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेमध्ये केवळ 3 खासदार आहेत. अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. मंदिराच्या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र आणि सखोल चौकशीचे आदेश देण्याची मागणी. मौन खपवून घेणार नसल्याचाही इशारा. अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी पोलिसांनी कोठडीत केली आरोपींची चौकशी. कोठडीत टिन्नू आणि मनीष यांची चौकशी केली आहे. टिनू यादवच्या मुलाच्या नावावरती खरेदी केलेल्या जमिनीचीही चौकशी. दोघांनी चोरीची कबुली दिली आहे. भंडारा शहरात विकासाच्या नावावरती ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरती प्रवास करताना नाहक त्रास होतोय. दरम्यान शहरातील खड्ड्यांमध्ये काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी बेशर्माची झाडं लावून प्रशासनाचा निषेध केलाय. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या मनोजकुमार शिंदे यांना राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्र दिलंय. सोलापूर हैदराबाद महामार्गावर गोळीबार करून लुटीचा प्रयत्न. मुळेगाव तांडाजवळ एक स्टील कंपनीच्या ड्रायव्हरवरती गोळीबाराचा प्रयत्न. सोलापूर तालुका पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांची आई स्वाती चिरमुले यांची फसवणूक. गॅस एजन्सीकडून फोन करत असल्याचं सांगून फसवणूक केली आहे. पोलिसांनी वेळीच त्यांचं बँक खातं गोठवल्यामुळे पैसे सुरक्षित राहिले. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची तब्बल 200 तोळा सोन्याची फसवणूक. घरातील महिलांना दागिने दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. संशयित योगेश दाभाडे हा सराफ व्यावसायिक आहे. पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल. जळगावातील रेल्वे गेटवरती प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये वाद. व्हिडिओ काढणाऱ्या रेल्वे गेटमनला प्रवाशांकडून बेदम मारहाण. महिला आणि पुरुषांना मिळून ही मारहाण केली आहे. धाराशिवमधील वाशी तालुक्यातील पारा गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्यात. अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी. अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील वझे गावात चोरी करणाऱ्या चोरट्यानं चक्क देवाचे हात
देवाला हात जोडलेत आणि त्यानंतर चोरी केली। रामचंद्र महाराज संस्थान मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरट्यानं चोरी केलेली आहे, मात्र त्याआधी तो पाया पडलाय। घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपीचा शोध सुरू। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिटको चौकीतील पोलिसांनी लाच घेतली। 10,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना रंगेहात पकडलं। गोंदियाच्या तिरोडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन आणि केटरिंगचं बिल काढून देण्यासाठी लाच मागितली। नगराध्यक्ष अशोक असाटी आणि खासगी सचिवावरती गुन्हा दाखल। बिलं काढण्यासाठी मागितली होती 1,20,000ची लाच। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये। 8 जणांचं सीबीआयचं पथक लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासची तपासणी करत आहे। 3 पेक्षा जास्त तास विविध कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशी पूर्ण। लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मोठेगावकरांच्या कोचिंग क्लासमध्ये जल्लोष। नीटचा निकाल आल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत जल्लोष केला। त्यानंतर सीबीआयच्या पथकानं आरसीसी क्लासेसमधील कागदपत्रांची तपासणी केली। उल्हासनगरात एफडीएची धडक कारवाई। जास्त दुधासाठी मशीनना दिली जाणारी आणि बंदी घातलेली ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त। 612 प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा ताब्यात घेतलाय। प्रकाश वाधवानी यांच्या तबेल्यावरती कारवाई। एफडीआयच्या कारवाईचा जळगावमधील अनेक व्यावसायिकांनी धसका घेतला। त्यामुळे भेसळयुक्त दूध, दही, पनीर, सुटं खाद्यतेल सध्या बाजारातून गायब झाले। आज राज्यातील 16 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। कोकण आणि विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसहित हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता। बारवी धरणातील पाणीसाठा 53%वर। धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं ठाणेकरांना दिलासा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ। वाशिम जिल्ह्यात तब्बल 12 दिवसांनंतर पावसानं सर्वदूर हजेरी लावली। वाशिम जिल्ह्यात खरीपाची 80% पेरणी आटोपल्यानंतर पावसानं पाठ फिरवली होती। दरम्यान बरसलेल्या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली। यवतमाळ जिल्ह्यात पावसाची पाठ, त्यामुळे दुबार पेरणीचं शेतकऱ्यांवर संकट। पाण्यासाठी शेतकऱ्यांचं वरुण राजाला साकडं। गावातील युवक अंगाला लिंबाचा पाला बांधून हातात बैलाच्या खांद्यावरती जुला बेडगी बांधत धोंडी धोंडी पाणी दे केला गजर। धोंडीवरती पाणी अर्पण करून ग्रामस्थांनी पूजनही केलंय। जळगाव जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। पावसासाठी भुसावळ शहरातील राधाकृष्ण प्रभात फेरी काढण्यात आली। सत्संगात भाविकांनी वरुणराजाची आराधना केली आहे। कडुनिंबाचं पान डोक्यावरती घेत धोंडी यात्रा काढण्यात आली। धोंडी धोंडी पाणी दे असं म्हणत वरुणराजाला साकडं। पाऊस न झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात खतांची विक्री नाही, त्यामुळे विक्रेते हवालदिल। खत व्यावसायिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून खरीप हंगामासाठी साठा करून ठेवला, त्यामुळे खत विक्रेत्यांची चिंता वाढली आहे। बोगस बियाणांप्रकरणी अकोल्यात सर्वात मोठी कारवाई। निकृष्ट दर्जाचे उगवण चाचणीत नापास ठरलेलं सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांना विकल्याप्रकरणी तब्बल 9 कंपन्यांविरोधात गुन्हा। याआधी 2 कंपन्यांवरती गुन्हे दाखल झाले होते, त्यामुळे आता अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 11 सोयाबीन बियाणं कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।